चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय सांगणार आहे। हा उपाय केल्याने तुमच्या कठीणातील कठीण इच्छा त्वरित पूर्ण होतील। बघा, लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय, तर जे आपल्याकडनंच जी काही इच्छा आहे ही इच्छा व्यक्त करून घेतं आणि आपल्याकडनंच व्यक्त केलेली जी इच्छा आहे ही इच्छा पूर्ण करून देतं। जेव्हा आपण सगळे उपाय आणि सेवा करून थकतो, कशात काहीच होत नाही, अनुभव कशातच येत नाही, इच्छा पूर्ण होत नाही, तेव्हा प्रत्येक वेळी आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय करतो आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय जो करतो त्यालाच कळतो। कारण हा उपाय जर विश्वासाने मनापासून पूर्ण पॉझिटिव्हिटीने केला तर याचा जो रिझल्ट आहे हा आपल्याला 24 तासांच्या आतच येतो। बघा, मागे पण बरेच उपाय मी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनचे सांगितलेले आहेत आणि त्यातील असंख्य लोकांना खूप सुंदर अनुभव आलेले आहेत। खरं तर ते जे उपाय आहेत ते बघण्यासाठी, म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या ज्या रेमेडीज आहेत त्या बघण्यापेक्षा ते कमेंट बॉक्स नक्की तुम्ही चेक करा, कारण कितीतरी लोकांनी त्यांचे जे अनुभव आहेत ना ते अनुभव त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत। ऐकून छान वाटतं, कारण सांगितलेल्या उपायांनी तुम्हाला काहीतरी अनुभव येत आहे किंवा तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होत आहेत। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशीच एक महत्त्वाची रेमेडी सांगणार आहे। ही रेमेडीज तुम्हाला तुमच्या कठीणातील कठीण कुठल्याही इच्छा, तुमच्या मनातील अडलेल्या कुठल्याही इच्छा, मग तुम्ही नोकरीसाठी ट्राय करत आहात, खूप इंटरव्ह्यू देऊन येतात मात्र कुठेच काही होत नाहीये, घर घ्यायचं आहे पण जागा मिळत नाही, जागा मिळालेली आहे पण घरासाठी पैसेच नाहीयेत, गाडीचं स्वप्न आहे पण लोन पास होत नाहीये, लोनची प्रोसिजर झाली की जवळ 1 रुपयाही असत नाही, अशी कुठलीही इच्छा, मग ती संतान सुखाची असेल, घर बांधणीची असेल, जागा खरेदीची असेल, नोकरीची असेल, वैवाहिक जीवनातील असेल, विवाहाची असेल किंवा एखादी स्पेशल व्यक्ती असेल जिच्यासोबत लग्न करायचं आहे, शिक्षणाची एखादी इच्छा असेल, मनासारख्या कॉलेजमध्ये ऍडमिशनची एखादी इच्छा असेल किंवा मग एखादी व्यक्ती तुमच्यापासून लांब गेलेली असेल, ती लांब गेलेली व्यक्ती जवळ येण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा असेल, पैसा आकर्षित करायचा असेल, घरात लक्ष्मीची कृपा हवी असेल, घरामध्ये पैशांचं म्हणजे आपण ज्याला म्हणतो की घरात लक्ष्मी येतच नाही, पैसा येतच नाही, तर आलेला पैसा, विशेष म्हणजे पैसा येणं असेल आणि आलेला पैसा टिकणं असेल, अशी कुठलीही अडलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही ही टेक्निक, तुम्ही हा उपाय करू शकतात। आता उपाय काय आहे किंवा आज मी तुम्हाला जी लॉ ऑफ अट्रॅक्शनची टेक्निक सांगणार आहे ती नक्की कुठली आहे हे सगळं काही पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, सगळ्यात आधी सांगते, ही टेक्निक वापरण्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचं जे माइंड आहे ते सेट करायचं आहे। ठीक आहे, हा उपाय करण्यासाठी 100% 1001% पॉझिटिव्हिटी महत्वाची आहे। 1% जरी तुमच्या मनामध्ये निगेटिव्हिटी आली, 1% जरी तुमच्या मनात आलं होईल का, होईल ना नक्की, तर तो उपाय तिथेच सांगतो। मी प्रत्येक व्हिडिओ सांगते, लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय करत असताना पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे। जेवढी पॉझिटिव्हिटी तुमच्यात असेल तितका हा जो उपाय आहे तो तुम्हाला साथ देणार किंवा तितक्या लवकर तो उपाय सक्सेस होणार। त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे पॉझिटिव्ह राहणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे लेट गो। हा उपाय केला, रेमेडीज केले, कधी होईल कधी होईल, आत्ता होते का, आत्ता होते का, असं डोक्यात जर ठेवलं तर ते व्हायला थोडासा उशीर लागतो। मात्र उपाय केला आणि लेट गो केलं, होणार आहे, बस होणार आहे इतकं डोक्यात ठेवलं, उपाय करून तुम्हाला लेट गो करायचं आहे, कितीही कठीण इच्छा तुमची 3 तासात 3 दिवसात 100% पूर्ण होणार। मग आता आपल्याला काय करायचं आहे तर तुम्हाला या उपायासाठी एक भोजपत्र खरेदी करायचं आहे। आता भोजपत्र म्हणजे काय, तर जेव्हा तुम्ही पूजेचं साहित्य ज्या दुकानात भेटतं तिथे तुम्ही जाल आणि त्यांना सांगाल दादा आम्हाला भोजपत्राचा एक तुकडा द्या, तुम्हाला असे 3 तुकडे घ्यायचे, कमीत कमी एवढे तरी असले पाहिजेत, असे 3 तुकडे घ्यायचे। अगदी खूप मोठे असतील तर तो एक मोठाच घ्या आणि घरी आणून त्याचे 3 भाग करा, चालेल। आपल्याला 3 तुकडे भोजपत्राचे कमीत कमी इतके तरी लागणार आहेत। ठीक आहे, भोजपत्र हे अत्यंत पवित्र मानलं जातं। भोजपत्राचा प्रत्येक उपाय पूजेसाठी असेल, लॉ ऑफ अट्रॅक्शन साठी असेल, कुठल्याही रेमेडीजसाठी असेल, तो लाखात एक असतो। भोजपत्र
हे बऱ्याच पूजांमध्ये विधीमध्ये वापरलं जातं. जेव्हा तुम्ही हे घरी आणाल, घरी आणल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक स्पेसिफिक वेळ ठरवायची आहे. आज तुम्ही 12 वाजता बसलात तर उद्याही 12, परवाही 12, 3ही दिवस एकाच टायमिंगला तुम्हाला हा उपाय करण्यासाठी बसायचा आहे. पहिल्या दिवशी तुम्हाला काय करायचंय, भोजपत्राचा जो पहिला तुकडा आहे त्या भोजपत्रावरती तुमची जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण पॉझिटिव्हिटीने लिहायची आहे. आता समजा माझी इच्छा आहे नोकरी मिळणं, तर मी लिहिणार मला खूप चांगली नोकरी मिळालेली आहे, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स. ही इच्छा 33 वेळा लिहून 3 वेळा, प्रत्येक वेळी 3 वेळा तुम्हाला थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स किंवा थँक्यू, धन्यवाद ब्रह्मांड, धन्यवाद ब्रह्मांड, धन्यवाद ब्रह्मांड असं तुम्हाला लिहायचंय. आता पुन्हा एकदा सांगते, हे भोजपत्र आहे. जस्ट तुम्हाला वहीचं पेज दाखवते. हे भोजपत्र आहे. या भोजपत्रावरती मी लिहिणार मला खूप चांगली नोकरी मिळालेली आहे. त्याच्या खाली किंवा त्याच्या बाजूला जागा असेल तर तिथे लिहायचं आहे थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स. पुन्हा सेकंड टाइम खाली लिहायचं आहे मला खूप चांगली नोकरी मिळालेली आहे. पुन्हा बाजूला लिहायचं आहे थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स. असं तुम्हाला कंटिन्यू त्या भोजपत्रावरती 33 वेळा लिहायचंय. किती? 33 वेळा. ठीक आहे. लिहून झालं की त्यानंतर हे जे भोजपत्र आहे हे तुम्हाला तुमच्या गादीखाली किंवा तुमच्या उशीखाली रात्री झोपताना ठेवून द्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी समजा आज मी रात्री 11 वाजता बसले किंवा आज मी 9 वाजता बसले, आज मी 3-4 वाजता बसले, तर दुसऱ्या दिवशी त्याच वेळात 3-4 वाजता, 9-11 वाजता जी वेळ असेल त्या वेळात तुम्हाला बसायचं आहे. पुन्हा तुम्हाला हे सुरू करायचं आहे. इच्छा येत असताना मला नोकरी लागलेली आहे, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स असं पुन्हा दुसऱ्या भोजपत्रावरती 33 वेळा लिहायचं आहे. पुन्हा दुसऱ्या दिवशी हे भोजपत्र झोपताना उशीखाली ठेवून द्यायचं आहे. हे उशीखाली किंवा गादीखालीच ठेवायचं आहे. तिसऱ्या दिवशी पुन्हा सेम याच पद्धतीने तुम्हाला ही रेमेडी करायची आहे. पुन्हा हे जे भोजपत्र आहे हे तिसऱ्या दिवशी झोपताना उशीखाली ठेवून द्यायचं आहे. 3 दिवस पूर्ण झाले की त्यानंतर हे जे भोजपत्र आहे हे तुम्ही गादीखाली ठेवू शकता, तिजोरीत ठेवू शकता किंवा देवघरामध्ये ठेवू शकता किंवा जिथे पवित्र जागा असेल अशा जागी तुम्हाला ठेवून द्यायचं आहे. उपाय ही रेमेडीज केल्यानंतर लेट्स गो करायचंय. याच्याबद्दल अजिबात वाच्यता, विचार किंवा कुठेही काही बोलायचं नाही, काहीच करायचं नाही. बघा, ही रेमेडी जर पूर्ण विश्वासाने मनापासून तुम्ही केली तर तुमची आलेली जी इच्छा असेल ती इच्छा आपलं जे ब्रह्मांड आहे हे ब्रह्मांड तुम्हाला 3 तासात पूर्ण करून देईल. 3 दिवसांच्या आत तुमची कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल. ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला मार्ग सापडतच नव्हता, जिथे काही क्ल्यू मिळतच नव्हता, जिथे काही होतच नव्हतं, तिथे काहीतरी घडायला लागेल. तुमच्या ज्या इच्छा असतील किंवा वाढलेली जी कामं असतील त्यामध्ये तुम्हाला क्ल्यू मिळायला लागतील. बघा, ही रेमेडी जी आहे ती पुन्हा एकदा सांगते, पूर्ण पॉझिटिव्हिटीने करणं खूप महत्त्वाचं आहे. मागे देखील लॉ ऑफ अट्रॅक्शनची अशी एक रेमेडी मी तुम्हाला सांगितली होती आणि त्यात असंख्य लोकांना खूप चांगले अनुभव आलेले आहेत, खूप चांगले. तुम्ही वाटलं तर जाऊन चेक करा त्या व्हिडिओला. खूप सुंदर लोकांचे अनुभव त्याच्यामध्ये त्यांनी शेअर केलेले आहेत. बघा, हे सांगितलेले उपाय तुमचीच कामं होण्यासाठी आहेत, तुमचेच जे अडकलेल्या इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून फक्त ऐकत बसू नका, तर प्रत्येकाने या रेमेडीज आवर्जून करा. आता तुम्ही हे रेमेडीज करण्यासाठी ताई आम्ही पेज वापरू का, वही वापरू का, तर नाही. तुम्हाला यासाठी भोजपत्रच लागणार आहे. दुकानामध्ये जा, पूजेचं साहित्य जिथे भेटतं तिथून भोजपत्र खरेदी करा. एक लाल रंगाचा पेन घ्या आणि लाल रंगाच्या पेनाने तुम्हाला याच्यावरती ही रेमेडीज करायची आहे. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, मात्र इच्छा पूर्ण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष उपाय आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. अजून एक सांगायचं राहिलेलं आहे, ताई 3 दिवसानंतर ही पानं आम्ही किती दिवस तिथे ठेवून द्यायची. तर जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत कंटिन्यू देवघरात, तिजोरीत, उशीखाली किंवा एखाद्या पवित्र ठिकाणी ठेवायचे. ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल, 2 दिवसात, 3 दिवसात, 4 दिवसात, 8 दिवसात, ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल त्या दिवशी आठवणीने हे भोजपत्र तुम्हाला तिथून काढायचे आहेत आणि वाहतं पाणी जे असतं तर त्या वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला सोडून द्यायचे आहेत. किंवा मग जर तुमच्या गावामध्ये एखादं, आता प्रत्येक गावोगावी एक तरी मंदिर असतं, गावदेवीचं मंदिर तरी नक्कीच असतं, तर त्या मंदिरात गणपती बाप्पा असेल, हनुमंत असेल, माता लक्ष्मी असेल किंवा मग शंकराचं, महादेवांचं मंदिर असेल, त्या कुठल्याही मंदिरात हे भोजपत्र तुम्हाला ठेवून यायचं आहे. किंवा जर नदी, ओढा, तलाव, विहीर जवळ असेल तर त्या वाहत्या पाण्यामध्ये हे भोजपत्र तुम्हाला सोडून द्यायचं आहे. अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.